वेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्। नमस्कार प्रिय प्रेक्षक, महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान बालाजीची वेंकटेश्वर, गोविंद आणि तिरुपती तिम्माप्पा या नावांनी प्रेमाने पूजा केली जाते। संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही भगवान बालाजीला समर्पित असंख्य मंदिरे दैवी कृपेचे आणि भक्तीचे प्रतीक म्हणून उभी आहेत। भक्तांना या पवित्र स्थळांचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी मी 500हून अधिक वेंकटेश्वर क्षेत्रमचा समावेश असलेला एक इंटरॅक्टिव्ह गुगल मॅप तयार केला आहे। तसेच माझ्या ब्लॉग क्षेत्रदानंवर 15 प्रमुख मंदिरांची तपशीलवार माहिती दिली आहे, वर्णनात जोडलेली आहे। या आध्यात्मिक प्रवासात सामील व्हा। या व्हिडिओमध्ये काही प्रमुख मंदिरांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे। प्रत्येक मंदिराविषयी अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया माझ्या ब्लॉग क्षेत्रदानला भेट द्या, वेब लिंक वर्णनात आहे। श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर, तिरुमला, आंध्र प्रदेशातील 7 हिल्सचे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंदिर मानले जाते। येथे दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक भाविक येतात। भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले, वेंकटाद्रीवर वास्तव्य करून पद्मावती देवीशी विवाह केल्याची आख्यायिका सांगते। संत रामानुज यांनी तिरुमला मंदिरातील विधी सुरळीत केले होते। श्रद्धेचा पुरावा म्हणून या मंदिराला दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक भाविक भेट देतात आणि जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। श्री वेंकटेश्वर स्वामीवारी देवस्थानम, द्वारका तिरुमला, चिन्ना तिरुपती किंवा लिटिल तिरुपती या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर द्वारका ऋषींनी मुंग्यांच्या डोंगरात शोधून काढलेल्या स्वयंभू मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे। अधिष्ठाता भगवान व्यंकटेश्वर मूर्ती आकारापर्यंत दिसतात आणि खालचा भाग पृथ्वीत असावा अशी कल्पना केली जाते। बाली चक्रवर्ती यांना त्यांच्या दैनंदिन पूजेसाठी पाताळामध्ये पवित्र चरण अर्पण केले जातात असे सांगितले जाते। पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांचे आजोबा अजा महाराज यांनीही भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली होती। श्री तिरुनारायूर नंबी मंदिर, नचियार कोविल, कुंभकोण, तामिळनाडूपासून 9 किमी। हे 108 दिव्य देसमांपैकी एक आहे, ज्याची तिरुंगई अलवर यांनी स्तुती केली आहे आणि भगवान विष्णूला तिरुनारायूर नंबी म्हणून सन्मानित केले आहे। मिरवणुकीदरम्यान चमत्कारिकरित्या वजन वाढविणाऱ्या कल गरुड मूर्तीसाठी दगडी मूर्ती हे प्रसिद्ध आहे। आख्यायिकेनुसार भगवान विष्णू संत मेधावी यांची कन्या वंजुलावल्ली हिच्याशी विवाह करण्यासाठी येथे अवतरले होते। श्री अन्नान पेरुमल मंदिर, तिरुवेलक्कुलम, वैतीश्वरनकोईल, तामिळनाडूपासून 10 किलोमीटर अंतरावर। तिरुंगई अलवर यांनी केलेल्या 108 दिव्य देसम आणि मंगळास्मपैकी हे एक आहे। दक्षिण तिरुपती म्हणून ओळखले जाणारे हे दिव्य देसम दीर्घायुष्याच्या आशीर्वादाशी संबंधित आहे। सूर्यवंशाचा राजा श्वेतन याने मारुथुवा महर्षींकडून मार्गदर्शन घेतले, मृत्युंजय मंत्राचा जप केला आणि श्वेता पुष्करणीजवळील बिल्व वृक्षाखाली भगवान नारायणाने त्यांना दीर्घायुष्य प्राप्त केले। गुणशील प्रसन्ना वेंकटेश्वर स्वामी मंदिर, तमिळनाडूतील त्रिचीजवळ असलेले हे मंदिर आपल्या उपचार शक्तीसाठी प्रसिद्ध आहे। भगवान प्रसन्न वेंकटेश्वर स्वामी यांच्या चमत्कारिक कृपेवर विश्वास ठेवून मनोरुग्ण भाविक येथे 48 दिवस वास्तव्य करतात। राजा ज्ञानवर्मन याने मुंग्यांच्या टेकडीवरून हे मंदिर शोधून काढले होते। मंदिराचे नाव गुणशीला ऋषींच्या नावावरून आले आहे, ज्यांनी येथे भगवान व्यंकटेश्वराच्या आशीर्वादासाठी तपश्चर्या केली होती। श्रीनिवास मंगपुरम मंदिर, आंध्र प्रदेश तिरुपतीपासून 12 किमी अंतरावर आहे। कल्याण वेंकटेश्वर स्वामी यांना समर्पित असलेले तिरुपतीजवळील हे मंदिर तिरुमलाच्या टेकड्या चढून शकणारे नवविवाहित आणि वृद्ध भाविकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे। पौराणिक कथेनुसार देवी पद्मावतीशी विवाह झाल्यानंतर भगवान व्यंकटेश्वर येथे वास्तव्यास होते। बंगारू तिरुपती, कर्नाटकातील गुट्टाहळ्ळी येथे एका टेकडीवर वसलेले हे मंदिर सुवर्ण तिरुपती म्हणून ओळखले जाते। भिगू ऋषींनी वैकुंठात भगवान विष्णूला लाथा मारल्याचा पश्चाताप करून येथे ध्यान केले। भगवान विष्णूंनी एकदा श्रीनिवास म्हणून दर्शन दिले, त्यांना क्षमा दिली। येथे नेत्र दर्शन दिले जाते, जेथे भक्त नम्रता आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या छोट्या खिडकीतून देवतेचे दर्शन घेतात। मंदिराजवळील शांत पुष्करिणी तिचे पवित्र आकर्षण वाढवते। श्री अप्पन वेंकटचलपती थिरुकोविल, चेरन महादेवी, तिरुनेलवेली, तमिळनाडूपासून 15 किमी। 1500 वर्षांहून अधिक जुने असलेले हे मंदिर विजयनगर काळातील भव्यतेचे दर्शन घडवते। आख्यायिकेनुसार एका चेरान राजाने आपल्या मुलीच्या पोटदुखीसाठी ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार मिलागू रस्म, मिरपूर सूप
अर्पण केले आणि ती बरी झाली. म्हणूनच मिलागू रस्म या मंदिरात विशेष आहे आणि असे मानले जाते की त्यात उपचार शक्ती आहे. श्री लक्ष्मी वेंकटेश्वर स्वामी मंदिर, देवनी कडप्पा. तिरुपतीचे उंबरठा म्हणून ओळखले जाणारे आंध्र प्रदेशातील हे मंदिर तिरुमलाची तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी अविभाज्य आहे. मंदिराच्या स्थापत्यकलेत विजयनगर घराण्याचा महिमा प्रतिबिंबित होतो आणि येथे भगवान वेंकटेश्वराच्या मागे अंजनेयाचे दुर्मिळ शिल्प आहे. कृपाचार्य ऋषींनी भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळे प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख कृपावती क्षेत्रम असा आहे. श्री अमरनारायण स्वामी मंदिर, कैवारा, बंगळुरू, कर्नाटकपासून 70 किलोमीटर अंतरावर. त्रेत्युगात संत ऋषींच्या शापामुळे या मंदिरात द्वारपालक, जया आणि विजा नाहीत. ब्रह्महट्टी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवेंद्रने येथे भगवान नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि लहान श्लोक असलेली भजने गायली ज्याला कैवरा असे संबोधले गेले आणि त्यावरूनच या शहराचे नाव पडले. जवळच लक्ष्मण तीर्थ आणि इतर पवित्र स्थळे मंदिराच्या आध्यात्मिक महत्त्वात भर घालतात. चिलकूर बालाजी मंदिर, व्हिसा बालाजी मंदिर म्हणून ओळखले जाणारे हैदराबाद जवळील हे मंदिर विशेषतः परदेश प्रवासाशी संबंधित इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते. हुंडी किंवा व्हीआयपी विशेषाधिकार नसताना त्याच्या पद्धती समानतेला प्रोत्साहन देतात. भक्त व्रतासाठी 11 प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर 108 प्रदक्षिणा पूर्ण करतात. श्री तिरुमला वेंकटरमण स्वामी मंदिर, बंतवाल, कर्नाटकातील मंगलोरपासून 27 किलोमीटर अंतरावर. 16व्या शतकात गौडा सारस्वत ब्राह्मण समाजाने बांधलेल्या या मंदिराने आक्रमणे आणि आव्हानांवर मात केली. हे श्रद्धा आणि लवचिकतेचे प्रतीक आहे. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून समृद्ध आहे. श्री तिरुवेंगडामुदयन मंदिर, अरियाकुडी, तामिळनाडूच्या कराईकुडीपासून 5 किमी. आख्यायिकेनुसार या प्रसिद्ध वैष्णव स्थानाची स्थापना येथे झाली. सेवुकन चेट्टियार, कट्टर विष्णू भक्त, थेंतिरुप्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचा अनोखा मूला गरुड पापमुक्त करतो असे मानले जाते. भगवंताची पूजा करण्यासाठी आणि दैवी कृपा आणि सामर्थ्य पसरविणाऱ्या सुवर्ण गरुडाची स्तुती करण्यासाठी भाविक गर्दी करतात. श्री प्रसन्न वेंकटेश्वर स्वामी मंदिर, अप्पलयगुंटा, आंध्र प्रदेश, तिरुपतीपासून 16 किलोमीटर. या मंदिरात भगवान वेंकटेश्वर अभय हस्त मुद्रामध्ये असून भक्तांना संरक्षण आणि आश्वासन देऊन आशीर्वाद देतात. तिरुमला यात्रेदरम्यान भगवान वेंकटेश्वरांनी ज्या ठिकाणी विश्रांती घेतली होती ते स्थान म्हणून या मंदिराला मानले जाते. श्री वेंकटेश्वर मंदिर, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका, पूर्व किनाऱ्यावरील तिरुपती म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर भारतीय परंपरा आणि आधुनिक समुदाय यांच्यातील सेतूचे प्रतीक आहे. येथील भव्य राजागोपुरम आणि चैतन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमांमुळे ते भारतीय अमेरिकन लोकांसाठी आध्यात्मिक आकर बनले आहे. भारताच्या पवित्र टेकड्यांपासून नॉर्थ कॅरोलिनापर्यंत भगवान वेंकटेश्वर आपल्या दैवी आशीर्वादाने लाखो लोकांना प्रेरणा देतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद. या मंदिरांविषयी अधिक माहितीसाठी क्षेत्रनाम मधील माझ्या ब्लॉगला भेट द्या. अधिक आध्यात्मिक शोधासाठी सदस्यता घ्या आणि भगवान वेंकटेश्वर आपल्याला नेहमीच आशीर्वाद देवो.